बरं बघा, हा हे बेस आहे का इथे, याचा छोट्याचा आहे, एवढ्याचा इथे बेस आहे का? मग आता ह्या पूर्ण त्रिकोणाचा हा एक बेस येतो की नाही? हां ठीक आहे. त्यानंतर ह्या मोठ्या त्रिकोणाचा हा एक बेस यायला की नाही इथे? मग आता कळलं ना तुम्हाला हे बेस आहेत म्हणून. मग पहा सुरुवातीपासून मोजा. 1 इथे एक द्या. कशामुळे इथे पूर्ण द्यायचा? कारण ही रेष कटली का रे बेसची? रेष कटली का? ही नाही कटलेली, इथे कटलेली आहे. मग इथे किती द्यावे लागेल मला? एकच द्यावा लागेल. इथे नाही, इथे पण इकडे याच्यानंतर इकडे कटलेली आहे, त्यामुळे इथे मला किती द्यावं लागेल? 1. आता कुठे राहिलेत का द्यायचे नंबर? हा बेटा कुठे? 1 2 3. हो मग तुम्ही दिले ना इथे, मग इथे 4 पर्यंत द्यावे लागतील ना. हे तुमचा बेस आहे की नाही? नाही नाही नाही, आणखी एक्स्ट्रा कसे होतील? तिथे बेस आहे का? लाईन आहे का तिथे? नाही आहे. हां म्हणून चुकला. बघा आता आपण मोजू याला. हां चला मोजा बरं. 4 आणि 3 7 आणि 2 9 9 आणि 1 10 म्हणजे 10 है ना. इथं 10 झाले. मग इथेही तेवढेच असल्यामुळे इथे किती होतील? 10. मग आता 3 आणि 2 5 5 आणि 1 इथे 6 होणार आणि इथे किती राहणार? फक्त एकच असणार. ठीक आहे. आता पहा बरं मोजा. 10 आणि 10 20 आणि 6 26 आणि 1 किती येतील? कुणाकुणाचं आलेलं आहे? बऱ्याच जणांचं आलं ना. शाबाश, हुशार आहे. सांगा आता याला एक. हां 1 चला मोजा. इथे पहा 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 1 इथे किती येतील? आता 4 आणि 3 शाबाश, हे 10 यायले. बरोबर आहे ना. हे 10 येतं आणि इथे एकच येणार आहे. इथे 1 येणार आहे. चला 15 दोन्ही 30 आणि 10 40 आणि 1 आलं का रे सगळ्यांचं? शाबाश, हुशार आहेत. चला अशा प्रकारे हा जो आहे ना, याचा एक मोठा करून ठेवला होता आपण आणि हा मोठा आपण मोठा करून तुम्हाला समजावून सांगितलेला, त्यामुळे हा आणि हा एकच आहे.